जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाले। जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस एनसी कडून जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसचे दिल्लीतील 2 दिग्गज नेते जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत। तर काँग्रेसचे आता दिल्लीतील 2 महत्त्वाचे नेते हे जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकून असल्याचं कळतंय। काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे, कारण जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाले। तर जम्मू काश्मीरमध्ये कोणाला किती जागा मिळाल्यात पाहूयात ग्राफिक्सद्वारे। तर काँग्रेस आणि एनसीला 48 जागा, तर भाजपला 29 आणि पीडीपीला 3 जागा मिळालेल्या आहेत। तर इतर जागांवर 3 उमेदवार विजयी झाले। तर ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा फारूक अब्दुल्ला यांनी केलेली आहे। केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला मान्य नाही हे निकालातून दिसलं असंही ते म्हणाले। तर भाजपने 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला जमलेला नाही, त्यामुळे जनतेने आपला निकाल दिलेला आहे असं फारूक अब्दुल्ला म्हणाले। तर ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणाही करण्यात आली आहे।